रोज भाजीसाठी काय बनवायचं, चपातीबरोबर काय बनवायची सुकी भाजी आणि भाताबरोबर पातळ काय बनवायचं ह्याचा विचार करून करून खूप कंटाळा येतो. तरी आपल्याला तेच बनवावं लागतं जे मार्केटमध्ये भेटतं. तर मी ते सफेद वाल आणलेली आहे आणि आधीच माझा मसाला रेडी होता थोडासा घरामध्ये. दोघांसाठीच बनवायचं होतं म्हणून थोडंसंच मी 10 रुपयाची वाल आणि त्याच्यातून पण मी अर्धी बनवली आणि एक बटाटा टाकला. तीच माझ्यासाठी भरपूर झाली. एका कढईमध्ये तेल घेतलं आणि जे वाटण तयार होतं ते मी तेलामध्ये टाकून दिलं. तेल सुटेपर्यंत छान त्याला परतून दिलं. त्याच्यानंतर हळद टाकलं, मीठ टाकलं आणि थोडासा मसाला टाकून दिला. मला जेवढं तिखट पाहिजे होतं तेवढं मी टाकून दिलं त्याच्यामध्ये आणि त्यालासुद्धा तेल सुटेपर्यंत मी छान त्याला परतून घेतलं. एक टॅमॅटो टाकला आणि त्याला पण मी व्यवस्थित छान असं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. नंतर मग एक बटाटा टाकला त्याच्यामध्ये. बटाट्याशिवाय कुठल्याही कडधान्याला मजा येत नाही. बटाटा आपल्याला टाकावाच लागतो. त्यालासुद्धा तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घेतलं आणि मग आपण आणलेली जी वाल आहे ती त्याच्यामध्ये मी टाकून दिली. त्याला पण व्यवस्थित परतून दिली 5-1 मिनटं तशीच वाफेवर आणि नंतर मला जेवढं पाणी पाहिजे तेवढं मी त्याच्यात टाकून दिलं. कारण जास्त मला पातळ करायची नव्हती, व्यवस्थित तेवढीच थोडीशी पातळ करायची होती. तोपर्यंत 2-3 सिट्या होतात ना, तोपर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. प्लीज तुम्ही लाईक करत नाही, शेअर करत नाही आणि सबस्क्राईबसुद्धा करत नाही. एक कमेंट तरी करा. तर चला, इथे व्यवस्थित माझी आमटी तयार झालेली आहे. माझी म्हणजे वालाची आणि बटाट्याची आमटी तयार झालेली आहे. थोडीशी हिरवीगार त्याच्यावर आपण कोथिंबीर टाकून देऊयात आणि असं ताटामध्ये सर्व करूयात. तर बघू शकता तुम्ही ते मस्त त्याला तरी आलेली आहे. सकाळची भाजी होती, चपाती थोडीशीच होती आणि भात घेतला आणि कांद्याची पात घेतली आणि तारक मेहता बघत बघत मी जेवले. चला बाय.